नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर्स पाणी वाया. आणि बीजेपीच्या वतीनं तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पडली पार. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार रविवारी जाहीर झालाय. आपल्या खासदारकीच्या पहिल्या सत्रामध्ये नरेश म्हस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली इथे केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्कारांची स्थापना केली गेली. मे 2010 मध्ये चेन्नई इथे झालेल्या पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं. उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं प्रदान केले जातात. 2024 पर्यंत 14 पुरस्कार समारंभांमध्ये 125 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील खासदार नरेश म्हस्के, शिवसेना, स्मिता वाघ भाजपा, ॲडव्होकेट वर्षा गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्राध्यापिका मेधा कुलकर्णी भाजपा, अरविंद सावंत ठाकरे गट यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2025 प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील 17 खासदारांसह 2 संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आले. शहरातील पाण्याच्या तुटवड्याची समस्या आधीच गंभीर असताना आज घोडबंदर रोडवरील आरमॉलच्या शेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीत भीषण गळती झाली. गेल्या 2 तासांपासून ही जलवाहिनी फुटली असून हजारो लिटर्स पाणी रस्त्यावर वाहत आहे. या रस्त्यालगत असलेली ही जलवाहिनी तुटल्यानं प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. विशेष म्हणजे इतकी वेळ उलटूनही ठाणे महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. दरम्यान ठाण्यात अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. काही भागात तर 2-3 दिवसांनीच पाणी पुरवठा केला जातोय. या पार्श्वभूमीवर लाखो लिटर्स पाणी रस्त्यावर वाया जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. नागरिकांनी संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा आम्हाला घोटभर पाण्यासाठी वाट पाहावी लागते तेव्हा अशा प्रकारचा अपव्यय सहन होत नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. संपर्क साधूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून गळती रोखावी आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी होत आहे. देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीर जवानांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्र एकतेचा जागर सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठाण्यात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोटनाका इथून सुरू झालेली ही पदयात्रा जामणी नाकामार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे रेल्वे स्टेशन इथे समाप्त झाली. या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह उंचावला. हातात तिरंगा घेऊन चालणारे नागरिक, महिलांचा सहभाग, लहानग्यांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमाचा झंकार उमटत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामर्थ्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित झालाय. त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांनीही देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करण्यासाठी एकत्र येत हे आयोजन यशस्वी केलं. या पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं. याप्रसंगी भाजपा नेते माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी अध्यक्ष संजय बाघोले, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, रमेश आमरे तसंच इतर मान्यवर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सो निर्गुण हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली. त्यानंतर भारताच्या जवानांनी, भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि POK मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. त्याची चित्र आता बाहेर येत आहेत. पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही, पण आता आपण दिसतंय. पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे 3, 13 आणि 12 वाजाची पाळी आली आहे. भीक मागायची त्यांची परिस्थिती आहे आणि ते भारताशी 47 पासून आज सगळ्यात चाळे करतायत. आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे. सरकारने जे पाऊल उचललं, सैनिकांनी जे शौर्य दाखवलं, त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे
नागरिकांच्या बॅनर खाली, कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही. आता आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही येणार, आम्ही पुढाकार घेतलेला आहे, परंतु राजकीय पक्षाच्या बॅनर खाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे. आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत. 5 ते 6 हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि हे केवळ आणि केवळ सैनिकांना मानवंदना द्यावी, त्यांनी केलेल्या कृत्याचा भारत देशातील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे. आणि मोदी सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, त्यांनी जी कठोर भूमिका घेतली, लेचेपेचेगिरी करत बसले नाहीत, पानसट धोरणं घेत बसले नाहीयेत, बोटचेपेगिरी त्यांनी केली नाही. जिथे गरज आहे तिथे त्यांनी खंबीर पाऊल उचललं आणि आतंकवाद्यांना नेस्तनाबूत केलं. सिंदूर ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यामुळे त्याचा एक उत्साह, आनंद आणि सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आज हजारो ठाणेकर नागरिक पदयात्रा काढत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे ठिकाण आम्ही निवडलंय, ज्यांनी घटना निर्माण केली आणि तिथपासून ते स्टेशनला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही आजचा समारोप करणार आहेत. माझ्यासोबत विनय सहस्रबुद्धे आहेत, माजी खासदार निरंजनजी डावखरे आहेत, आमदार नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वाघ. तलावांचं शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होते. या तलावात 24 दिवसात सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून पालिकेचे प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल ठरलेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनीही संताप व्यक्त केलाय. पालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालंय. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलंय. परंतु या कंत्राटदारावर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहर नजर ठेवली जाते. त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झालीच नाही. परिणामी 24 एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला. त्यावेळेला पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे 10 मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला. तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचं आढळून आले. या प्रकरणाची पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचं कारण सांगण्यात आले. प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते, मात्र 3 वेळेला माशांच्या मृत्यूची घटना घडूनही मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही. शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घडलेली नाही. त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर 24 दिवसात काही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला. या तलावाची स्थिती सुधारण्यात पालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला का असं समजायचं का, असा सवाल नारायण पवार यांनी केलाय. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. याच ऑपरेशन नंतर सिंदूरनंतर आता राज्यात वेगवेगळ्या शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाते. शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी ची नशा उतरवून भारतीय सैन्यानं पराक्रम करून दाखवला. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्यानं सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळेला हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणेनं संपूर्ण ठाणं दुमदुमून गेलं. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. या पराक्रमाचे देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केलं जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी तोंड वर काढलं तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळेला राजन विचारे यांनी दिला. दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली. त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळे नाका, भंडारळी, सिडको बस स्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रिज, ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेक नाका, रोड नंबर 16 चौक,
किसन नगर, वागळे सर्कल, लोकमान्य नगर डेपो, वर्तक नगर, वसंत विहार, मानपाडा, आनंद नगर, विजयनगरी, हिरानंदान इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलँड, बाळकोम, गोल्डन राईस नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोडी, उथळसर मार्गे, टेंबी नाका, चरई, राममारुती रोड मार्गे, कोखले रोड, नौपाडा, हरेनिवास, पाचपाखाडी, महानगरपालिका, चंदनवाडी मार्गे शहीद उद्यानजवळ यात्रेची सांगता झाली. जवळपास 3 तास चाललेल्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झालं होतं. पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार ठाण्यात अनेक ठिकाणी घडतात. या पाण्याचा तात्काळ निचरा व्हावा आणि जीवित वित्तहानी टळावी यासाठी अशा ठिकाणी आता CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या परिसरात सेन्सरही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा अशा भागात संकटाची तीव्रता कमी जाणवेल अशी शक्यता व्यक्त होतीये. पाणी साचण्याच्या ठिकाणांची ठाणे महापालिकेनं सर्वेक्षण करून एक यादी तयार केली. या ठिकाणी मान्सूनच्या काळात पाणी साचू नये म्हणून आत्तापासून ठाणे महापालिकेनं कंबर कसली. याचाच एक भाग म्हणून या सर्व ठिकाणी 5 ते 25 HP क्षमतेचे पंप पाणी काढण्यासाठी बसवण्यात येणार आहेत. 14 सखल ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी मान्सूनच्या काळात जर एका विशिष्ट पातळीनंतर पाणी साचू लागल्यास धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजणार आहे. त्यासाठी या ठिकाणी सेन्सर देखील बसवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्यानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला या ठिकाणी पाणी साठू लागल्याची सूचना मिळेल. त्यामुळे पुढील उपाययोजना करणं अधिक सुलभतेनं होणार आहे, जेणेकरून या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्याच्या पातळीच्या वर पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. मान्सूनच्या काळात पूर परिस्थिती उद्भवल्यास बोटीही पालिकेनं सज्ज ठेवल्या आहेत. यात खासगी मालकीच्या 17 आणि पालिकेच्या 5 अशा मिळून एकूण 22 लहान मोठ्या बोटींचा समावेश असणार आहे. यामध्ये साध्या, पॅडल, मशीन बोट इत्यादींचा समावेश असून मशीन बोटमध्ये 25 व्यक्तींचा एकाच वेळेला बचाव करता येऊ शकणार आहे. सध्या खासगी बोटी मासुंदा तलाव इथे, कचराळी हरियाली तलाव, जेल तलाव, रेवाळे, कोलवाड, कळवा, आंबे घुसाळे, कौसा, खिडकाळी आणि दिवा दातिवली इथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वंदना डॉकी, चिखलवाडी, भास्कर कॉलनी, डेबोनेअर सोसायटी, अल्मेडा रोड, आनंदनगर, व्यायामशाळा, कोपरी, आनंदनगर गल्ली क्रमांक 1 कोपरी, दादरळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता, लवंकुश गृहनिर्माण संस्था, सिडको रेल्वे पूल, क्राईम ब्रांच पोलीस लाईन, पेढ्या मारुती मंदिर, शिवरत्न गल्ली, किसन नगर, दत्तवाडी, विटावा रेल्वे पुलाखाली, बेलापूर रस्ता आणि दिवागाव इत्यादी 14 ठिकाणी पाणी तुंबतं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर्स पाणी वाया. आणि BJPच्या वतीनं तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पडली पार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलबाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.